दादा हे तुमचं पैसे आणि तो तुमचा चेक. काय व्यवहारात चुकी नको, पुढे त्रास नको, बरोबर आहे की नाही? धन्यवाद भाऊ. ओके चला मी येऊ मग. नाही थांबा जरा. काय आलं? शुभ भाऊ, हे माझ्याकडनं तुमच्यासाठी. अहो दादा हे काय आहे आणि मला कशाला? शुभ भाऊ, 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या सजावटीची ऑर्डर मिळाल्यामुळे तुमच्यामुळे एवढा मोठा बिझनेस झाला माझा. आता तुम्ही मध्यस्थी केली नसती तर साहेबांची ऑर्डर मला मिळाली असती काय? म्हणून ही छोटीशी भेट घ्या. दादा आहे बघा, ठरलेले पैसे तुम्हाला मिळाले, माझं काम संपलं. नाही नाही असं नाही. आता माझ्या खुशीने देतोय ना. खूप छान साडी आहे बघा, घरात कोणाला तरी गिफ्ट म्हणून द्या ना. पण नाही म्हणू नका. साहेबांचं कार्य होतं म्हणून तुम्ही क्वालिटीचा माल दिला, अहो त्यातच माझं समाधान आहे, तीच माझी भेट वस्तू. अहो तुमच्या या कमिशनपेक्षा साहेबांचा विश्वास लय महत्वाचा आहे मला, त्यामुळे नको मला. ऐका, अगदी बरोबर बोललात बघा. अहो तुमच्यासारखी माणसं सापडणं आजकाल लय अवघड. पण माझ्या शब्दाचा मान म्हणून तरी घ्या, नाही तर मला वाईट वाटेल. घ्या. धन्यवाद. त्या व्यापाऱ्यांनी याला साडी का दिली? यांनी कमिशन घेतले की काय त्याच्याकडून? आई ग, ती स्वीटी सारखं का मेसेज करत असते? जेवलास काय, झोपलास काय? एका दिवसात 100 मेसेजेस करते. अरे मिस वादळने मला थँक्स मेसेज का पाठवला असेल? मला थँक्स का म्हणताय? साडीसाठी. साडी तर तुमच्या बाबांनी दिली. पण तू आणून दिलीस ना? मी फक्त आणून दिली, पण साहेबांचं प्रेम होतं त्याच्या माग. तरीही थँक्स. सानू काय बघालेस? रोज तर ती मला मेसेज करते, आज तुला कसं काय केलं रे? अगं साहेबांनी गेली मॅडमसनी साडी द्यायला लावलेली, म्हणून मी त्यासनी जाऊन दिली, म्हणून त्या थँक्यू म्हणाल त्या. ग हे बघ, गुड नाईट म्हणून आलाय. आता मी त्यासनी गुड नाईट म्हणून मेसेज करतो. बघितलास? बघ दादा, हा. ती श्रावणी नाही, स्वीटी. तू स्वीटीला मेसेज केला? आई शपथ. थांब डिलीट करतो. सानू, एवढ्या दिवसांनी स्वीटीला तू मेसेज केलाय, किती आनंदात असेल ती. सानू अगं, बरं, आनंदात झोपू दे तिला. सानू सानू. गुड नाईट. आज मिस वादळ शांत होतं आणि मी गोळ घातलाय. आता ती स्वीटी अर्थाचा अनर्थ करणार. या 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 विश्वंभर राजे, उद्याचा तुमचा वाढदिवस म्हणजे सोहळा नसेल तर उत्सव असेल. नंदाक्का जरा शांत होशील का? का रे, असा चेहरा का पाडलायस? पार्टीची तयारी आवडली नाही का? अजून काही हवंय का सांग मला. पार्टी होत राहील का नंदाक्का? पण एक मोठी अडचण आली. एक काम कर, घरातल्या सगळ्यांना बोलव, मला जरा बोलायचंय. ए, जा आणि श्रावणीला सोडून सगळ्यांना बोलवून आण. तिलाही बोलव. काय? श्रावणीला कशासाठी? तिलाही ऐकू दे सगळं. जा रे, बोलव तिला.
उद्या सरकारला एक योजना जाहीर करायची, लाडकी मुलगी योजना. उद्याच्या झेंडावंदनाच्या मुहूर्तावर या योजनेची घोषणा होणार आहे. ही फक्त योजना नाहीये, तर राज्यातल्या मुलींच्या भवितव्यासाठी सरकारनं उचललेलं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. बाप आणि मुलीचं नातं कसं असतं, बाप मुलीसाठी काय काय करतो, हे या योजनेतून कळेलच. अरे यात चेहरा पडण्यासारखं काय आहे? ही तर गर्वाची गोष्ट आहे. शिक्षण मंत्री म्हणून तुझा सन्मान होईल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा किती फायदा होईल तुला. ही तर आनंदाची बातमी आहे ना. बातमी आनंदाचीच आहे नंदाक्का, पण अट मोठी जाचक आहे. मुख्यमंत्र्यांचा आणि पक्षाध्यक्षांचा आदेश आहे, उद्याच्या या योजनेचं अनावरण आणि झेंडावंदन शिक्षण मंत्र्यांच्या मुलीच्या हस्ते व्हावा. श्रावणी, पण ते कसं शक्य आहे? नाईलाज आहे माझा. अरे पण तू विरोध करायचास ना. काय विरोध करणार? पक्षाच्या विरोधात जाऊ?